रामकृष्ण हरी. मी वैभव स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन सिरीजमध्ये, ज्याच्यात आपण हरिपाठाचा अर्थ जाणून घेणार आहोत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेला हरिपाठ म्हणजे एका अर्थी संक्षिप्त ज्ञानेश्वरीच आहे. 28 अभंगांमध्ये ज्ञानेश्वरी आणि या विश्वाचं ज्ञान माऊलींनी आपल्याला सांगितलं. आजकाल हरिपाठ म्हणजे काय असं विचारलं तर हरीकडे पाठ करून बसणे ह्याच्यापेक्षा दुसरा अर्थ कोणाला काही कळणार नाही. पण हरिपाठ म्हणजे आपला दिनक्रम चालू असताना, रोजची कामं करताना हरी कसा मिळवायचा याचा धडा म्हणजेच लेसन, म्हणजेच पाठ, म्हणजेच हरिपाठ. आजपासून आपण रोज हरिपाठातील एक अभंग समजून घेणार आहोत. त्यातला आज पहिला अभंग. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची अखोणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता हा अभंग ऐकल्यावरती काही लोक म्हणतील की असं क्षणभर उभं राहून काही होत असतं तर एव्हाना देवळाबाहेरचे गरीब, गरजू, दुकानदार या सर्वांना चारही मुक्ती प्राप्त झाल्या असत्या. पण इथे एक व्याकरणाचा खेळ आहे. देवाची द्वारी आणि देवळाच्या दारी असा इकडे फरक आहे. हे लोक देवाच्या दारी व्यापार करायला उभे आहेत, देवाच्या द्वारी भक्तीसाठी नाही. त्यातले काही भक्त असतीलही, अपवाद वगळूया आपण. आता देवाच्या द्वारात आणि देवळाच्या दारात उभं राहण्याचा फरक कळलाच असेल. हे आयुष्य क्षणभरच आहे. आयुष्यभर त्या परमात्म्याची प्रेमाने आणि भक्तिभावाने सेवा करतो तो देवाच्या दारीच उभा असतो. आणि अशा त्या भक्ताला चारही मुक्त्या प्राप्त होतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 प्रकारच्या अनुक्रमे मुक्ती भक्ती मार्गात सांगितल्या. या चारीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे ती सायुज्यता साधणे. हेच जीवनाचे अंतिम ध्येय होय. हरिभक्ताला या मुक्ती आपोआपच साध्य होतात. हरिप्राप्ती व्हावी असं प्रत्येकास वाटतं, पण त्या हरीला प्राप्त तरी कसं करावं? तर उत्तर आहे फक्त आणि फक्त भक्ती आणि प्रेम. तुम्ही पूर्ण भक्ती आणि प्रेमाने हरी हरी बोलत राहा. आपला भगवंत इतका प्रेमळ आहे की त्याच्या बेस्ट फ्रेंडला म्हणजे सुदामाला भेटल्यावर त्याला मिठी मारून रडू लागला. त्याला घरी नेऊन बिछाण्यावर बसवून स्वतःच्या हाताने पाय धुतले. आता इतक्या प्रेमळ भगवंतांना मिळवायचं असेल तर आपणही प्रेमच केलं पाहिजे. तुम्ही भले पूजा अर्चा कराल, जपमाळा कराल, पण मनात त्या भगवंताबद्दल प्रेमच नसेल तर सगळं व्यर्थ आहे. गीतेत भगवंत 8व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकात म्हणतात, सनातन आणि अव्यक्त असणारा परमपुरुष अनन्य भक्तिभावानेच प्राप्त होत असतो. आणि एकदा का तुम्ही भक्त झालात आणि त्या परमेश्वरावर प्रेम करू लागलात तर तुमच्या पुण्याची गणना कोणीही करू नाही शकणार. बऱ्याच जणांना असा गैरसमज होतो की नामसाधना आणि हरिप्राप्तीसाठी संन्यास घ्यावा लागतो, पण असं काही नाहीये. हा हरिपाठ सामान्य संसारी लोकांसाठी. दैनंदिन कामं करताना सुद्धा नामस्मरण तुम्ही करू शकता, भक्ती करू शकता. नामजपाची सवय लागली की हरिभेटीची क्षमता येते. तुकाराम महाराजांचा इथे एक अभंग आठवतो. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे गेले घर रीते. श्री व्यासांनी महाभारत व 18 पुराणे यात वैदिक अद्वैत ज्ञान रंजक रूपात सांगितलंय. कलियुगात सगुण, साकार आणि अलौकिक सामर्थ्यवान श्रीकृष्ण याचीच उपासना आदर्श आहे. निर्मल भक्तीच्या आधारे कोणत्याही मनुष्याला हरिप्राप्ती साधता येईल. आणि हाच विचार धरून ही हरिभक्ती कशी संसिद्ध करावी हे अनुभवाच्या आधारे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाची रचना केली. पांडवांनी आपली सर्व निष्ठा श्रीकृष्णावर टाकली. कौरवांनी नारायणी सेना घेतली, पण पांडवांनी फक्त कृष्ण घेतला. त्यामुळे कृष्ण हा पांडवांचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड झाला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जसं पांडवांनी श्रीकृष्णावर पूर्ण भक्ती आणि प्रेम केलं तसंच आपणही केलं पाहिजे. आणि अशाने भगवंत कायम आपल्या सोबत राहतात. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, जे माझे अनन्य भक्तिभावाने पूजन, स्तवन, जप, ध्यान, संकीर्तन करतात ते भक्त माझ्यात राहतात आणि मी त्यांच्या हृदयात सदा वास करतो. या अभंगाचं अजून एक वैशिष्ट्य, जेव्हा अभंग सुरू झाला तेव्हा आपण देवाच्या द्वारी गेलो आणि अभंगाची सांगता ही भगवंत आपल्या हृदयात येऊन झाली. असा अतिशय गोड असा ह्या अभंगाचा अर्थ आहे. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. रामकृष्ण हरी.